थँक्यू दे तिला. नाही इथं मी चिकन घेतले, याच्यामध्ये धने पावडर टाकली, जे की मी घरीच तयार केलेली आहे. दुसरा कोणताही मसाला मी चिकनसाठी वापरत नाही विकतचा. चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घेतलेली आहे तुमच्याच समोर. सर्व एकजीव मस्त एकत्र करून घ्यायचं आहे. आणि इकडे बघा मी कढईमध्ये लसूण, खोबरं आणि कोथिंबीर याच्यामध्ये एक्स्ट्रा काहीही वापरलं नाही, जसे की अद्रक वगैरे. मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. फोडणी झाल्यानंतर याच्यामध्ये हाताने थोडं थोडं चिकन टाकून घेणार आहे मी. मस्त असं चिकन एकत्र करून 7 ते 8 मिनिट मी वाफ काढून घेतलेले आहे. चिकनला फार वेळ लागत नाही शिजायला, खूप कमी वेळामध्ये चिकन शिजतं. तर इथं मस्त असं चिकन आपलं शिजलेलं आहे. तर याच्यामध्ये मी तिखट रस्सा करण्यासाठी जे फोडणीसाठी साहित्य वापरते ते दाखवते. हे चिकन साईडला काढून घेऊया आधी. काढल्यानंतर ना तेल ओतून घेतलं. याच्यामध्ये कांदा आणि कोथिंबीर बारीक केलेली आहे मी, दुसरं काहीच नाही. मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. भाजीमध्ये मी टोमॅटोही टाकते, पण तुम्हाला असं वाटेल की टोमॅटोमुळं रंग आले भाजीला, म्हणून मी टोमॅटो टाकलेलं नाही. तर ओरिजिनल कलर तुम्हाला दाखवायचा होता यासाठी. इथं कांदा मस्त असा भाजलेला आहे. तर याच्यामध्ये मसाले फक्त लाल तिखट आणि चवीनुसार मीठ, जे की घरामध्ये उपलब्ध आहे तेच. रंग पण जबरदस्त येतो या तिखटाने. हे तिखट घरीच बनवलेलं आहे. जर का तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पुढं दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. भाजीच्या रंगावरूनच असं आपल्याला वाटतं की भाजी खूप छान झालेली आहे. तर खरंच भाजीच्या रंगासोबत भाजीची चव ही खूप मस्त असते. जर का तुम्ही हे तिखट ऑर्डर केलं तर तुम्हाला समजेलच. भाजीच्या रंगानुसार भाजीची चव ही खूप छान आहे. तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करून प्लीज आपली ऑर्डर बुक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.